सोबत जॉईंट असतील अल्पेश दादा गायकवाड, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. स्कोरर आहेत ते देखील मॅचकडे यश गवळी ऑन स्ट्राईकला आपण पाहू शकता. त्याचबरोबरीने सचिन धुमाळ ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गेले तर नक्कीच भरपूर रेकॉर्ड्स ज्याच्या नावा स्पीडअप करा मित्रांनो. सातत्याने सांगलं जातंय. विनंती असेल, रिक्वेस्ट असेल, शेवटचा कॉल असेल, आपण आपली फिल्डिंग सेट करून घ्या मित्रांनो. चला मित्रांनो, चला मॅचला होते सुरुवात. होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन धावांची पानंटी, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि थोडस इथे नक्कीच ड्रेस कोड सेम नसल्या कारणाने दोन धावांची पानंटी जी मात्र आपण तोंडली संघाला जी मात्र ऍड करत आहोत. पहिल्या ओव्हर नंतर आम्ही ती दोन धावांची पानंटी ऍड करू, याची नोंद घ्या. चला मॅचला होते सुरुवात. स्पीडअप करा मित्रांनो. सचिन धुमाळ, सचिन धुमाळ साठी पहिलाच बॉल. इथे पाहिलं गेलं नक्की टप्पा पडल्यानंतर थोडासा इथे बाहेरच्या बाजूने बॉलाला बॉल याच अनुषंगाने इथे पाहिलं गेलं तर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सुरुवात दमदार सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गोलंदाज राम याची व्हाईट बॉल असेल. मध्ये काक्ष होता त्या अनुषंगाने कन्फर्म केलं पहिला आणि त्यानंतर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. चांगले पंच आहेत. यावेळेस ऑन साइडला फटका. इथे पाहिलं गेलं सचिन धुमाळचा ब्रँड आणि सचिन धुमाळचा क्लास अलाइन चौकार. चला स्पीडअप करा. स्पीडअप करणं देखील अपेक्षित राहील मित्रांनो. जबरदस्त जो मात्र फटका एक्झिक्यूट केला. याच अनुषंगाने धावफलकाचा वेध वाढताना आपण पाहिले. या चौकाराने धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले 5 आकड्यावर. पुढील बॉल राम याचा असेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साइडला चाबूक शॉट केलेला आहे आणि पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चौकार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. सचिन धुमाळच्या बॅटमधनं चौकार. आपण पाहिलं गेलं तर एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आपण सातत्याने पाहतो. पाटगाव संघासाठी चांगली फलंदाजी करत असतो आणि आज पाहिलं तर सुरुवात देखील दमदार सध्याच्या घडीला पाहतोय. जी मात्र बॅटिंग टीम म्हणजे जय हनुमान पाटगाव या संघाची. सचिन धुमाळच्या बॅटमधनं लागोपाठचे 2 चौकार इथे पाहायला मिळाले आणि त्याच अनुषंगाने राम थोडस इथे स्ट्रगल करताना या ओव्हर मध्ये आपण रामला पाहतोय. पुढील बॉल असेल राम याचा. फुलटास बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट रिजनकडे बॉलला ट्रॅव्हल केलं, एक्झिक्यूट केलं. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला, बॉलला गॅदर केलं. तोपर्यंत फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. याच अनुषंगाने एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या मदतीने आता आपण पाहिलं गेले धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. सध्या आपण पाहिलं गेलं तर नक्कीच सचिन धुमाळ आणि यश गवळी ही जोडी पाहतोय आणि यश गवळी खूप आपण पाहिलं गेलं तर आपल्या संघासाठी एक विस्फोटक फलंदाजी करत असतो आणि 5 बॉल 5 षटकार देखील त्याच्या नावावर आहेत आणि आज देखील कशा प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी करेल हा देखील मोठा प्रश्न असेल. पुढील बॉल फॉर द विकेट.
यावेळेस जबरदस्त फटका याची चर्चा आपण करत होतो आणि नक्की त्याचं थेट प्रत्यक्षिक उदाहरण देताना या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर केला चौकार बसून यश गवळी याच्या बॅटमधून आला चौकार. जबरदस्त फटका जो मात्र एक्झिक्यूट केला होता, जागा बनवून खेळला आणि एक जबरदस्त फटका जो मात्र यश गवळीच्या बॅटमध्ये आपण इथे पाहिला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कॉपर बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक बॉल पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे आलाय भव्य षटकार. यश गवळी याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर मागील बॉलवर एक चौकार बसूल केला, त्यानंतर एक षटकार ठोकला. जबरदस्त सध्याच्या घडीला फलंदाजी करताना आपण यशला पाहतोय. यावेळी लाऊड अपील केली होती, हलकीशी कॉन्फिडन्स थोडासा कमी होता, त्याच अनुषंगाने गोड मात्र यश गवळीने केले या ओव्हरचा. याच अनुषंगाने पाहिलंय तर 20 धावा जमण्यामध्ये यश त्याच अनुषंगाने पाहिलंय तर 20 धावा जमण्यामध्ये यश इथे प्राप्त केलं. जे मात्र जय हनुमान पाडगाव या संघाने क्रमांक 2च्या षटकाला होती सुरुवात. क्रमांक 2च्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच गोलंदाज इन्व्हाइट केलंय ते म्हणजेच प्रणव या गोलंदाजाला. आता मात्र प्रणव याला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये, कारण की यश गवळी आणि सचिन धुमालची विकेट घेणं देखील महत्वाचं राहील या मॅच मध्ये, कारण की एका ओव्हर मध्ये 20 धावा ठोकल्यात आणि अजून जर 3 षटकं जर खेळले तर एक फायटिंग टोटल नाही तर एक मोस्ट म्हणजे डोंगरा एवढा एक नक्कीच इथे टार्गेट सेट करतील यात काही शंका नाहीये. ही थोडीशी चिंतेची बाब आता तोंडली संघासमोर ची मात्र असेल यात ही शंका नाहीये. चला स्पीडअप करा. क्रमांक 2च्या षटकाला सुरुवात. रॅन्डम राऊंड द विकेट. पहिलाच बॉल प्रणव, पहिलाच बॉल इथे मिस्टाइमिंग स्ट्रोक सचिन धुमालचा. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच झेलबादची संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं करू शकले नाहीयेत. थोडंसं इथे नक्कीच कॅच ड्रॉप झालाय. याच अनुषंगाने इथे पाहिलं गेलं तर नक्कीच एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होताना देखील पाहिले. 21 लॉस ऑफ 0 विकेट. 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 1.1 बॉलचा खेळ झालाय समाप्त. जबरदस्त सध्याच्या घडीला इथे फलंदाजी करताना आणि नक्कीच पाहायला गेलं तर थोडंसं इथे लक फॅक्टर ऑन झालंय म्हणजे पाडगाव संघासाठी, कारण की सचिन धुमालला इथे जीवनदान मिळालंय आणि त्याच पद्धतीचं जीवनदान मिळालंय, त्याच पद्धतीची आता फटकेबाजी इथे होईल का हा देखील मोठा प्रश्न असेल. ऑन स्ट्राईकला पाहायला गेलं तर यश गवळीला पाहतोय आणि नक्कीच अजूनही पाहिलं गेलं तर पहिला बॉल विकेटची संधी होती, संधी इथे गमवताना देखील आपण पाहिली जी मात्र तोंडली या संघाने. बॅकफूटवर गेला, कट केला, इनफिल्ड मध्ये एक्झिक्यूट केला, फटका जबरदस्त पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग, बॉटमॅनचा अत्यंत सुंदर वापर, बॉल करतो सीमा रेषेची सफर अलाय. यश गवळी याच्या बॅटमधनं चौकार. जबरदस्त सेन्सिबल क्रिकेटचा नजराना पेश करताना यश गवळीच्या माध्यमातून आपण पाहिलं. स्वीजिटचा फटका उलटा केल्याचा प्रयत्न, इथे फटका फसला. मिस्टाइमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा झेलबादची संधी निर्माण झाली होती आणि संधीचा पुन्हा एकदा सोनं करू शकले नाही. मिसअंडरस्टँडिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि या चुका इथे सुधाराव्या लागतील. पुन्हा एकदा घडतंय काय, कॉल दिलाय आणि आता मात्र इथे समाधान मानावं लागलं. 2 धाब्यांवर
याच अनुषंगाने इथे पाहिले गेले तर नक्कीच झेलबादची संधी होती. कॅचर्स बिन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये चांगलं जातं आणि त्या चुका करताना आपण तोंडली बस संघाला पाहतोय. सध्या धावसंख्येचा विचार केला 27 धावा. यश गवळी याच्या बॅटमध्ये एक षटकार देखील आपण पाहिला होता. त्याची कॅच पकडणं खूप महत्वाची होती या मॅच मध्ये आणि ते चूक करून बसलेत. पण नक्कीच आता जखम झाले, जखमेवर मीठ सोडायचं काम यश गवळी हा करेल का? इथे जबरदस्त फटका चाबूक शॉट केला. क्षेत्ररक्षक आहे एका टप्प्यावर, दुसऱ्या टप्प्यावर बॉल गॅदर करायचा प्रयत्न इथे पाहिलं गेलं तर नक्कीच थोडीशी पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळाली. त्याच अनुषंगाने एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट झाली आणि दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 29 या आकड्यावर. प्रणव चांगलं बॉलिंग मात्र करताना पण फिल्डर इथे साथ देत नाहीयेत, क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत, नाहीतर खूप चांगली गोलंदाजी इथे नक्कीच इथे पाहायला मिळाली असती. शॉर्ट बॉल होता, बॅकफूटवर कट केला. इथे पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये आणि याच अनुषंगाने इथे पाहिलं गेलं तर नक्की एक सिंगल फक्त मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 1.5 बॉलचा खेळ जाय समाप्त. अजूनही शेवटचा बॉल इथे शिल्लक असेल. या ओव्हर मधलं खूप चांगली अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी कमबॅक आणि कमबॅक करून दिला. इथे मात्र गोलंदाज प्रणवने ज्या पद्धतीने कॅप्टनने विश्वास संपादित केला होता त्या विश्वासाला सातत्यात आणण्याचं काम या मॅच मध्ये करताना प्रणव या गोलंदाजाला आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल ऑन स्ट्राईकला आपण पाहिलं गेलं तर सचिन धुमाल याला मात्र पाहू शकता. फुल टॉस बॉल समोर लॉफ केलाय. लंगवान क्षेत्रामध्ये रोहित टिपेल कॅचेल आणि नक्कीच पुन्हा एकदा मिसफील्ड कॅच ड्रॉप. सलगचा तिसरा कॅच ड्रॉप होताना या मॅच मध्ये तोंडली बस संघाकडनं आपण पाहतोय आणि नक्कीच या चुका तुम्हाला शेवटच्या क्षणाला महागड्या ठरू शकतात, यात काही शंका नाहीये. तोंडली संघाचा तुषारदादा भोईर आपणास विनंती असेल, आपण जर कुठे असाल स्वप्नील दादा दळवी यांच्याशी संपर्क साधा प्लीज. तुषारदादा भोईर आपणास विनंती असेल, स्वप्नील दादा दळवी यांच्याशी संपर्क साधा. पाहता पाहता क्रमांक 2च्या षटकाला देखील झाले समाप्ती आणि क्रमांक 2च्या षटकामध्ये धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 31 या आकड्यावर. कोणती विकेट नाहीये. 3 कॅच ऑलरेडी ज्यामध्ये ड्रॉप झाल्यात आणि नक्कीच त्या चुका शेवटच्या ओव्हर मध्ये इथे महागड्या ठरतील, यात काही शंका नाहीये. थोडेसे नाराज असेल कॅप्टन देखील आपल्या क्षेत्ररक्षकांवर. पहिलाच बॉल रोहित याचा इथे व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. व्हाईटच्या साह्याने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहिली आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आता जाऊन मात्र सरकले 32 या आकड्यावर. समोर लॉफ करायचा प्रयत्न आडव्या बॅटने डीप मध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे. वेगाने बॉल पर्यंत पोहोचला. गॅदर देखील केले. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. याच अनुषंगाने इथे पाहिलं गेलं तर नक्कीच एक धाव मिळेल. एका डबेच्या मदतीने धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2.1 बॉलचा खेळ झाला समाप्त. नक्कीच नुकताच क्रीडा नगरीमध्ये नितीन बुवा पुणे यांचं देखील शुभ आगमन झाले आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. रोहित गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 33 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. सध्या आपण पाहिलं गेलं तर नक्कीच खूप चांगली बॅटिंग आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना या मॅच मध्ये पाटगाव संघ आणि त्यांच्या संघासाठी चांगलं काम करताना आपण या दोन फलंदाजांना पाहतो. यश आणि सचिन करायची होती त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना आपण गोलंदाज रोहितला पाहतोय. उलटा फटका खेळलाय. जबरदस्त टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, बॉटमॅनचा अत्यंत सुंदर वापर. बॉल करतो सीमारेषेची चपार. यश गवळीच्या बॅटमधून आलाय चौकार. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन पोहोचले 37. लॉस ऑफ 0 विकेट 37 या आकड्यावर. रोहित अत्यंत
चांगली कामगिरी करताना या मॅच मध्ये पाहतोय. पण यश गवळी त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 10 बॉल 23 धावांची खेळी आपण पाहिली. फुल टॉस बॉल होता. इथे पाहिले गेले तर नक्कीच लक फॅक्टर ऑन होतोय. नशिबाची साथ देखील मिळाली आणि बॉल गेला सीमा रेषा पार. बाईच्या स्वरूपात आलाय नशिबाचा चौकार. पुढील शेवटचा बॉल असेल. रोहित चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, पण क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉल. प्रवीणजी बिशे सरांचा कॉल येतोय आणि व्हाईट बॉलच्या साह्याने धावफलकाचा वेध वाढतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 42 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच कडे आपण जातोय. कान्होळ ब संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी तोंडली संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ऑन साइडला फटका आधी झोपला त्यानंतर ठोकला. यश गवळी याच्या बॅटमध्ये आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड चला स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल. शेवटचा ओव्हर असेल आणि शेवटच्या ओव्हर मध्ये जर हे दोन फलंदाज मैदानामध्ये राहिले धावा टीमच्या स्कोर कार्डवर. शेवटचा ओव्हर असेल आणि शेवटच्या ओव्हर मध्ये जर नक्कीच 10 ते 15 रन्स जर आले तर नक्कीच या मॅच मध्ये एक चांगलं वर्चस्व गाजू शकतो तो म्हणजेच पाटगाव संघ. तर नक्कीच जय हनुमान तोंडली ब या संघाला 2 धावांची पानंटी असल्या कारणाने धावसंख्या आपण क्षमता ऍड करत आहोत आणि धावसंख्या धावसंख्या 50 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50 या आकड्यावर जाऊन पोहोचले. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी 2 फलंदाज करतायत. एक पार्टनरशिप बिल्डअप करायची होती, त्याच अनुषंगाने संघाने विश्वास संपादित केला होता आणि त्या विश्वासाला सातत्यात आणण्याचं काम या मॅच मध्ये करताना हे 2 फलंदाज. गुड बॅटिंग, फुल टॉस बॉल आणि नक्कीच एक सेट बॅटर आणि त्याच्या समोर फुल टॉस बॉल आणि नक्कीच सचिन रोहन याचं देखील स्वागत केलंय. पहिल्या बॉलवर षटकार वसूल केलंय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, उंची जास्त अंतर मात्र कमी आणि ते पाहिलं गेलं तर नक्कीच सचिन नुमालची विकेट महत्वाची होती आणि ती विकेट घेण्यामध्ये यश इथे प्राप्त केलं. आणि नक्कीच आता थोडी उशिराने आलेली विकेट, कारण की ऑलरेडी 3 कॅचेस ड्रॉप झाल्या होत्या. त्याच अनुषंगाने चौथ्या कॅच साठी नक्कीच इथे विचारला गेलं तर चांगलं कमबॅक करून देताना आपल्या संघासाठी आपण त्या क्षेत्ररक्षकाला पाहू शकता. सध्या पाहिलं गेलं तर न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय कल्पेश मार्के. माऊली इव्हेंटचे सर्व कल्पेश दादा मार्के आणि नक्कीच आता सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर बॅटिंग साठी
मात्र आपण त्यांना पाहू शकता इन ऍक्शन मध्ये. पुढील बॉल फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला होता, बाटला ब्रश झाला बॉल. क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळाले. त्याच अनुषंगाने इथे पाहिले गेले तर एक सिंगल फक्त मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 57 या आकड्यावर. 57 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. पुढील बॉल बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न, कट करायचा प्रयत्न, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. 3 प्रयत्न केले पण एकही प्रयत्न सफळ झाला नाहीये. याच अनुषंगाने इथे पाहिले गेले तर व्हाईट बॉलच्या साह्याने धावफलकाचा वेध वाढतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 58 या आकड्यावर. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. चला स्पीडअप करणं अपेक्षित राहील मित्रांनो. धीम्या गतीचा बॉल होता, इथे पाहिले गेले तर नक्की यश गवळी समोर धीम्या गतीचा बॉल आणि नक्की त्याचा पुरेपूर फायदा घेताना यश गवळीच्या बॅट मधून आलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. धावसंख्या पाहिली गेली तर 62 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पुढील बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला, इथे पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक आणि नक्कीच मनामध्ये काक्ष असेल चौकार की षटकार आणि पंचाने चौकार घोषित केलाय. अंपायरची मदत, बॅटिंग रिव्ह्यू असेल वेस्ट ऑफ हाईट साठी. ओके, चेक केलं जाईल. फेर असेल बॉल. बॅटर बॉडी शेप डाऊन असल्या कारणाने नक्कीच हा फेर बॉल घोषित केला. याच अनुषंगाने इथे पाहिलं गेलं तर नक्कीच पुन्हा एकदा यश गवळीच्या बॅट मधून आलेला हा चौकार. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. 4 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डचा विचार केला, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 70 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्यात जबरदस्त फलंदाजी आपल्या संघासाठी यश गवळीची राहिली. अवघ्या 15 बॉल मध्ये 41 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देताना यश गवळीला आपण पाहिलं आणि 70 धावांपर्यंत जय हनुमान मात्र पाटगाव संघ मजल मारू शकला. आणि याच अनुषंगाने इथे पाहिले गेले 24 बॉल 71 धावांचं आव्हान मात्र सेट केलंय ते म्हणजे जय हनुमान तोंडली ब या संघासमोर. चला नेक्स्ट मॅच चा टॉस साठी आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. कानोल ब संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तर आई गावदेवी तोंडली संघ आपणास विनंती असेल आपण देखील आपला कॅप्टन लगेच इथे पाठवून द्या प्लीज.
डाबरे नुकताच मंचावरती शुभागमन झालं. डोंगर डाबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच योग्यजी दलवी, त्याचबरोबर माजी क्रिकेटर नामदेवजी शिल्के उपस्थित होत आहेत. सर्वांचं स्वागत. 71 धावेचं टार्गेट सेट झालेलं आहे. 71 टू विन. फिल्डिंग लगेच सेट करा जयमान पाटगाव, त्याचबरोबर जयमान तोंडली बी आपली ओपनिंग पेअर रेडी करा. चला, यानंतर सामना आहे गावदेवी तोंडली त्यांच्या विरुद्ध कानोलबी. कॅप्टन उपस्थित व्हायचंय, लगेचच टॉस केला जाईल. लक्ष सुद्धा दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. जास्त वेळ घेऊ नका, लगेचच टॉस केला जाईल. त्यांच्या नितीनजी कुणे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. एकाहत्तर धाब्याचं टार्गेट आघाडीसाठी. ओपनिंग पेअर लगेचच पाठवा, जास्त वेळ घेऊ नका. टॉस अँड डिसिजन इज स्टिल पेंडिंग. विनंती आहे या पण लगेचच आमचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय मित्र भरतजी गायकर उपस्थित होतात. विनंती आहे या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. निर्णय स्वीकारला आहे क्षेत्ररक्षणाचा. फलंदाजीचा पाचारण दिला आहे गावदेवी तोंडलीला. आघाडीसाठी प्रणव आणि त्याची सोबत देतो राम. सामना सुरू होतोय. सेकंड इनिंग मध्ये 71 धाब्याचे टार्गेट. रोहिदास दाखल होत आहेत. यानंतर आपल्या समोर जॉईंट होतील यंगस्टर कॉमेंटेटर येथे, ऐकूयात त्यांचा आवाज. पहिला बॉल 1 धाव आणि सिंगल धावेनं डाव सुरू झाला. प्रत्युत्तर दाखल प्रणव आणि रामकडून आक्रमक फलंदाजी आता हवी अपेक्षित आहे. जन्मान तोंडली बिला हा तिसरा संघ जो तोंडली गावाला बिलॉंग करतोय. समोर मिस टाइम झेलची संधी. जजमेंट सुरू आहे. दादूसा आणि झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. प्रणव परतो माघारी. एक धाव दाखल कव्हर एका गडाच्या मोबदल्यात. बॅटिंगसाठी नवीन बॅटर रोहित दाखल होतो फलंदाजी करण्याकरता. फुलटॉस समोर ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ फिल्डर बॅकअप केलं. एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. सो स्कोर सध्या आपण बघत आहोत 2-1 बोर्ड. 2 धावा सध्या दाखल कव्हर. दोन धावा दाखल कव्हर एका गड्याच्या मोबदल्यात. बॅटिंगसाठी राम स्ट्रायकर त्यांची सोबत देतो रोहित माघारी. प्रणव स्वस्तात परतले.
बॅटची कडा घेऊन बॉल मागे, थर्ड मॅन आणि गली पॉइंटच्या मधून आउटफील्ड अत्यंत वेगवान, बॉल थर्ड मॅन सीमा पार, चौकार. धावसंख्या दाखल कवर एकूण अंकित होते 7 ऑन बोर्ड, 7 धावा दाखल कवर. चला जास्त वेळ घेता जनमन पाडगाव स्पीडअप करावं लागेल, थोडी घाई करा, थोडं फास्ट केला. स्टील टू गो, 7 धावा दाखल कवर. शफल खेळण्याचा प्रयत्न, बॉल पायावरती आदळला, त्यानंतर चालला सरळ मागे. वेलकम बंटी बोर यांचं आगमन. डेड बॉल ओव्हर समाप्तीची घोषणा पंचांकडून करण्यात आलेली आहे. धावसंख्या 7. यश गवली गोलंदाजीसाठी षटक सध्या सुरू होते दुसरं. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, बॉल मागे चालला पण बॅकअप केलं, एकच धाव मिळेल. बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न, बॉल थोडा खाली राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल, 71 धाब्याचं मोठं टार्गेट चेस करायचंय. सो त्याच कारणासह आता अति आक्रमकता धारण करावी लागेल फलंदाज राम आणि त्याचबरोबर रोहितला काउंटर अटॅक करावा लागेल. शॉर्ट बॉल, बॅटची कडा घेऊन मागे निघालाय, थर्ड मॅनला बीट करत असताना बॉल सीमा पार, चौकार. शॉट थर्डमॅनचा फिल्डरचा सुरू होता पण प्रयत्न अपयशी राहिला. चौकाराडा धावसंख्या 11, 11 ऑन बोर्ड, 60 धावेची अजून आवश्यकता मॅच मध्ये विजया करता. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटवर आले, कट केलाय पण बॅकवर्ड पॉइंटला बॅकअप साठी फिल्डर, एकच धाव मिळेल. धावसंख्या 12, 12 ऑन बोर्ड. स्कोर लेगला फिल्डर पण जजमेंट फर्स्ट आहे, कॅच ड्रॉप, बॉल मागे निघालाय, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर कल्पेश होते आय थिंक त्या ठिकाणी. सिटीज कॅच ड्रॉप, जजमेंट फर्स्टला बॉल मागे गेला, 4 धावा आणि या चौकाराच्या 6 धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 16-16. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला, मिडविकेटला फिल्डर बॅकअप साठी उपस्थित आहेत. पण बॅकअप पक्ष होते त्या ठिकाणी, चांगला थ्रो दिला, एकच धाव.
सिंगल धावसंख्या 17-12 चेंडू 54 धावेची आवश्यकता मॅच मध्ये विजय करता 12 बॉल ॲट 54 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. अक्षय गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. सॉफ्ट बॉटम हॅडचा वापर, एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, लेझी फिल्डिंग आणि दुसरी धाव देखील आता सहज मिळेल. सो या दोन धावा डबल बरोबर धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 19, 19 ऑन बोर्ड. मिस टाइम, झेलची संधी आणि विकेट. फलंदाज बाद, दुसरा धक्का, रोहित माघारी परतोय. न्यू बॅटर बंटी दाखल होतो बॅटिंग करता. 19 ला विकेट 2 गमावलेले आहेत. यानंतर होणारा सामना कार्नोल्बी त्यांच्या विरुद्ध आहे गावदेवी तोंडली. कार्नोल्बीनं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलेला, तर आई गावदेवी तोंडलीला बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिले. बेस्ट ऑफ बॅट, क्विक कॉल भीमर, दुसरी धाव आणि ती देखील आता मिळेल. सो भीमर +2, एक्स्ट्रा 3 धावा ऍड होतील आणि एक्स्ट्रा 3 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करून एकूण अंकित होती 22-22. फ्रीड बॉल हवं तसं टायमिंग करता आलं नाही, हवं तसं मिडलिंग करता आलं नाही, पण एक धाव, दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट झालेली आहे. 2 धावेने धावसंख्या अंकित होती 24-24. समोर फटका हवेत, झेलची संधी आणि जबरदस्त झेल संपादित केलाय तुषारनं. फलंदाज बाद, तिसरा धक्का. बॅकफुटर आले, हुक केला, बॉल पाठवला, स्कोर लेगला, चेस मोठी आहे, गॅप मोठा आहे आणि धावा देखील चांगल्या येताना पाहायला मिळतील. चौकार. सो या चौकारानं धावसंख्या 28-28, लॉस ऑफ 3 विकेट. मिस टाइम, झेलची संधी, पण गोलंदाज पोहोचला नाही, तोपर्यंत एक धाव घेण्याचा पर्याप्त अवधी दोन्ही फलंदाजांकडे. धावसंख्या 29, षटकाची झाले सांगता 6 चेंडू आता आवश्यकता विजय करता 42 धावेची. 6 बॉल ॲट 42 रिक्वायर्ड फॉर विक्टरी.
अंतिम षटकात गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 6 चेंडू 42 धावाचा अनाटय वेळ व्यत्यय करू नका दादू, जयेश, मयूर. सात चेंडू 42. पहिला बॉल आक्रमण केलंय, चढवलाय हवा याला, पण क्षेत्ररक्षक उपस्थित होत आहेत. पंचांकडून तिसऱ्या पंचांची मागणी झालेली आहे. सिडीज बिमरसाठी थर्ड अंपायरची मागणी, मदत तिसऱ्या पंचाची घेण्यात आलेली पाहूयात आपण. एसडीज बिमर. सो बिमर +1 एक्स्ट्रा 2दा बॅट होतील. धावसंख्या 31-31. +1. नेक्स्ट बॉल फ्री. थ्रू द कव्हर ड्राइव्ह केला, इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. व्हॉट अ शॉट. कव्हर सीमारेषा फोडली, बेदली, दुबागली, चिरली, फाडली. चौकार. गॅप मध्ये खेळतायत, पण क्षेत्ररक्षक उपस्थित होते. जबरदस्त जल संपादित होतोय. 35 ला 14 धक्का. झेडमान तोंडली बी ला. ओमकार नवीन फलंदाज दाखल होतोय. समोर ड्राइव्ह केलाय, धाव हवी आहे. नॉस्टा केलेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. धावतीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. सबमरीन डिलिव्हरी बॉल खाली राहिला, सरळ विकेट कीपरच्या हातात. आता औपचारिकता फक्त या लढतीत शिल्लक. 2 चेंडू 36 धावेची आवश्यकता. 22 चेंडूत आतापर्यंत 35 बनला गेला. 2 चेंडू 36 हव्यात. शफल झाले, हुक केला बॉल, पाठवला स्कोर लेगला. हवाई यात्रे करता लेट पण थेट फटका ग्रेट. षटकार. धावसंख्या 41-41. 1 बॉल 30 धावेची आवश्यकता. बिमर सेकंड बिमर ऑफ दी ओव्हर. गोलंदाजाला गोलंदाजी आता करता येणार नाही. बॉल मागे चाललाय. नो +4 या एक्स्ट्रा 5 धावा. इट्स अ पंजा, इट्स अ फायफर. +4 अतिरिक्त 5 धावा, एक्स्ट्रा 5 धावा, एक्स्ट्रा 5 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या 41-41.
सो मॅच इज फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम जनमान पाडगाव. मनपूर्वक अभिनंदन. टफ अँड हार्ड लक तोंडली बी. मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार. 15 चेंडू 41 धावा ज्यानं बनवल्या. जबरदस्त कामगिरी राहिली. यश गवली करतो या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच.